नमस्कार मैत्रिणींनो. ज्वारीचे पापड किंवा खानदेशी बिबड्या ह्या सगळ्यांनाच आवडतात, पण करायला त्या अवघड वाटतात. तर हा व्हिडिओ पाहून अजिबात न घाबरता तुम्ही जर खानदेशी बिबड्या केल्या तर त्या अगदी 100% परफेक्टच होतील अशी खात्री देते. तर बिबड्या करण्यासाठी मी इथे 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी ही गावठी आहे. तुमच्याकडे ज्वारीचा जो प्रकार असेल तो तुम्ही घेऊन ही रेसिपी तयार करा. 1 किलो ज्वारी मी छान साफ करून घेतलेली आहे. आता 2-3 पाण्याने तिला स्वच्छ धुवून घेते. ज्वारी छान धुवून घेतली. आता ज्वारीच्या वर दुप्पट पाणी येईल अशा प्रकारे ज्वारी आपल्याला भिजत ठेवायची आहे. याचप्रमाणे गहू देखील मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते देखील 1 किलोच आहे. ते सुद्धा भिजत ठेवलेले आहे. यानंतर 150 ग्रॅम तांदूळ किंवा 1.5 वाटी तांदूळ घेतला. तो सुद्धा स्वच्छ धुवून त्याला देखील भिजत ठेवायचे आहे. आणि पाव वाटी साबुदाणा घेतला आहे, पण तो आत्ताच आपल्याला भिजत टाकायचा नाही. हे सगळे साहित्य मी गुरुवारी सकाळी भिजत टाकले होते. त्यानंतर रोज सकाळी त्याचे पाणी बदलले. रोज पाणी बदलणे हे आवश्यक आहे, नाहीतर ज्वारीला गव्हाला त्याचा आंबूस वास येईल. ज्वारी ही पाण्यातून काढून त्याला 2 तास निथळत ठेवली आणि पसरवून ठेवली, म्हणजे ती हवेवर थोडीशी सुकेल. ज्वारी ही पूर्णतः कोरडी होत नाही. अगदी अनारसाच्या पिठाला जसे आपण तांदूळ ओलसर वाटतो त्याचप्रमाणे ज्वारी ही देखील आपल्याला वाटून घ्यायची आहे. ज्वारी मी मिक्सरमध्येच वाटून घेते. जर तुमच्या जवळच्या गिरणीमध्ये अशी ज्वारी वाटून देत असतील तर तुम्ही तिथून दळून आणली तरी देखील चालेल. ज्वारी ही ओलसर आहे, पण अशी पाण्याने पचपच नाही, त्यामुळे ती छानपैकी दळली जाते. पहा, अशा प्रकारे ज्वारीचे पीठ हे तयार होते. नंतर आपल्याला हे पीठ चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचे आहे. अशी ज्वारी दळल्या लगेचच चाळू नका. आधी सगळीच ज्वारी दळून घ्या, म्हणजे तोपर्यंत हे पीठ थोडेसे अजून सुकल्या जाते आणि चाळल्या देखील छान जाते. हे पहा, मी सगळी ज्वारी ही दळून घेतलेली होती आणि त्यानंतरच ती चाळून घेतली. आता याचप्रमाणे आपल्याला गहू देखील दळून घ्यायचे आहे, पण 4 दिवस गहू भिजत टाकल्यामुळे ते छान नरम होतात. त्यामुळे त्याचा असे ओलसरच गहू आपल्याला पाणी टाकून दळून घ्यायचे आणि त्याचा चीक हा काढून घ्यायचा आहे. असेच थोडे पाणी टाकून मी सगळेच गहू हे दळून घेते. यानंतर भिजवलेले तांदूळ देखील आपल्याला दळून घ्यायचे आहेत. 4थ्या दिवशी हे सगळे ज्वारी, गहू आणि तांदूळ दळून घेतले. त्याच दिवशी मी साबुदाणा हा भिजवून घेतला. दळलेला गहू हा भरपूर पाण्यामध्ये टाकून घेतला. आता हाताने छान चोळून त्याचा चीक काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आतला गव्हाचा चोथा असा हा पिळून काढायचा आणि पुन्हा हा चोथा आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. गहू आणि तांदूळ हे एकत्र करून घेतले आणि आता चाळणीच्या साहाय्याने त्यांचा चीक हा चाळून घेते. हा चीक तुम्ही पिठाच्या चाळणीने चाळला तरी देखील चालेल. तरीसुद्धा यामध्ये गव्हाचे जे चोथा असतो तो जात नाही, परंतु कुरडया जेव्हा करतात त्यावेळेस पातळ कपड्याने आपल्याला चीक हा गाळून घ्यायचा आहे, म्हणजे चिकामध्ये ताम उतरत नाही. पहा, भरपूर पाणी टाकून हा चीक गाळून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण ज्वारीचे जे पीठ काढलेले आहे त्यामध्ये देखील आपल्याला भरपूर पाणी टाकायचे आहे, म्हणजे ज्वारीच्या तिप्पट पाणी आपल्या इथे टाकत पुन्हा ही ज्वारी भिजत ठेवणार आहोत. काढलेले पीठ आपण पाण्यात भिजत टाकले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी पहा वरती कसा फेस आलेला आहे. आता अल्लाद हे पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे. एक महत्त्वाची टीप म्हणजे मी चीक काढलेल्या दुसऱ्या दिवशी लगेचच हे पापड केले होते, पण तुम्ही दुसऱ्या दिवशी न करता ते तिसऱ्या दिवशी करा, म्हणजे चीक हा खूपच छान खाली बसतो. पहा, गव्हाच्या वरती सुद्धा नितळ पाणी आलेले आहे, ते देखील मी काढून घेते. जोपर्यंत चीक लागत नाही तोपर्यंत आपल्याला असे हे वरचे नितळ पाणी काढून घ्यायचे आहे. यानंतर मी चीक हा मोजून घेतला. त्यानंतर ज्या भांड्याचा भरून चीक शिजवायचा आहे त्या भांड्याच्या दुप्पट पाणी हे शिजायला ठेवले आहे. तेवढेच पाणी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवले आहे. जे आपल्याला चीक आपण ज्या भांड्यात घेतो त्यापेक्षा 3 पट आणि थोडेसे जास्त पाणी आपल्याला घ्यायचे आहे. पाणी गरम झालेले आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि
1 चम्मच पापडखार टाकून घेतला. आता यात टाकण्यासाठी मी इथे 1 वाटी बडीशोप, 1 वाटी जिरे, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी धणे घेतले होते आणि अगदी थोडेसाच ओवा घेतलेला आहे. ते आपल्याला थोडेसा मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे. आणि 1 वाटी लसूण, तो देखील मी बारीक करून घेतलेला होता. त्याचप्रमाणे 15-20 मिरच्या, हिरवी मिरची मी घेतलेली आहे, ती देखील बारीक वाटून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे वाळलेल्या पिवळ्या मिरच्या असतील त्या देखील तुम्ही घेतल्या तरी देखील चालेल. आता यामध्ये मी अर्धा लसूण टाकून घेतला. माझा चीक हा 2 टोप भरलेला आहे, त्यामुळे मी हा सगळा मसाला पहिल्यांदा अर्धा ह्या खिशीमध्ये टाकून घेणार आहे. यामध्ये मिरचीचे प्रमाण कितपत टाकायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. याचप्रमाणे यामध्ये मी थोडेसे हिंग देखील टाकून घेतले. मसाले टाकून झाल्यानंतर पाण्याला उकळी फुटल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आणि जे चिकाचे मिश्रण आहे त्यामध्ये हळूहळू टाकत एका हाताने सारखे ढवळत राहायचे आहे. असे केल्याने चीक हा सर्व बाजूनी सारखाच शिजला जातो आणि गुठळ्या देखील होत नाही. असे हळुवारपणे टाकायचे. काही मिनिटातच हा चीक घट्ट होतो. 5 ते 7 मिनिटात पहा, चीक हा लगेचच घट्ट झाला. गॅस हा मिडियमच याच्यावर ठेवलेला आहे मी. आणि आता बाजूला जे आपण 1 टोप भरून पाणी गरम करायला ठेवलेले होते ते देखील यामध्ये थोडे थोडे करून टाकते. तसेच याप्रमाणे जो 1 वाटी साबुदाणा भिजत टाकला होता त्यातील अर्धा साबुदाणा देखील यामध्ये टाकून घेतला. बाजूला काढलेले सगळेच पाणी मला लागलेले आहे. मी सगळेच पाणी यामध्ये टाकून घेतले, म्हणजे चिकाच्या 3 पट पाणी आणि वरती 1 ग्लास एवढे पाणी मला लागलेले होते. 15 मिनटं आपल्याला चीक हा सारखा ढवळत राहायचा आहे. एकदा त्याला असे बुडबुडे लागले की तो झाकून स्लो गॅसवरती शिजत ठेवायचा. त्यानंतर तो अजिबातच खाली चिटकत नाही. पहा, चीक हा मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे. चीक शिजवता शिजवता मला 1 तास झालेला होता. एकदा चिकाला बुडबुड्या यायला लागल्या की तो झाकून ठेवायचा आणि 5-5, 7-7 मिनिटांनी तो असा छान ढवळून घ्यायचा. तो अजिबातच खाली लागत नाही. मी पहिल्यांदा चीक शिजवताना फक्त 1च तास शिजवलेला होता, पण तुम्ही शिजवताना तो कमीत कमी पावणे 2 तास तरी हा चीक शिजवा, म्हणजे तो अतिशय छान होतो. ही अगदी सर्वात महत्त्वाची टीप आहे, कारण कमीत कमी 1 तास 45 मिनिटे चीक शिजवल्यानंतर त्याला अजिबातच तडे जात नाही. आणि चीक शिजल्यानंतर तो गॅस बंद केल्यानंतर देखील 15 मिनटं छानपैकी झाकून ठेवा, म्हणजे आतल्या आत तो वाफला जातो. पहिल्या दिवशी करताना मी चीक शिजल्यानंतर लगेचच तो थापायला घेतला. चीक हा गरम असतो, त्यामुळे पाण्याचा हात लावून लावून आपल्याला सगळ्या बिबड्या ह्या छानपैकी थापून घ्यायच्या आहेत. वरून देखील थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते आरामशीर कपडा हा निघून जातो. ज्वारीचे हे पापड वाळत टाकण्यासाठी मी साडीच घेतली होती, पण साडी ही ओली करून घेतली. जर तुमच्याकडे धोतराचे कापड असेल तर अतिउत्तम. ते देखील आपल्याला असे ओलेच करून घ्यायचे आहे. आणि त्यातल्या त्यात खाट जर असेल तर फारच छान, कारण खाटमुळे बिबड्यांना खालून आणि वरून दोन्ही ठिकाणून वारा लागतो, त्यामुळे ते छान वाळले जातात. साडीवर असे वाळत टाकल्याने ते खालून थोडेसे ओलेच राहतात. चला तर मग अशा प्रकारे सगळे बिबड्या मी थापून घेते. दुसऱ्या दिवशीसाठी देखील मी पीठ ठेवले आहे. पिठामध्ये थोडेसे पाणी टाकून ठेवले, म्हणजे ते आंबूस होणार नाही. दुसऱ्या दिवशी करताना मी त्यावरचे पाणी हे काढून घेतले आणि पुन्हा पीठ हे शिजायला ठेवले. प्रमाण तसेच 1 टोप चीक तर 3 टोप पाणी, पण यामध्ये मी थोडेसे पाणी जास्त टाकले आहे, कारण ह्या बिबड्या मी पळीच्या साहाय्याने करणार आहे. हे पीठ शिजवताना मात्र मी 1 तास 45 मिनटं हे पीठ शिजवले. त्यानंतर गॅस बंद करून 15 मिनटं हे पीठ वाफवू दिले. त्यामुळे याच्या बिबड्या ह्या फारच छान झाल्या. पहा, अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने बिबड्या मी केल्या आहेत, म्हणजे एकटा व्यक्ती जरी असला तरीसुद्धा बिबड्या ह्या जास्त प्रमाणात असतील तरी देखील ह्या पटकन होतील. सगळ्या बिबड्या ह्या टाकून झालेल्या आहेत.
बिबड्या ह्या जमिनीवरच टाकल्यामुळे त्यांना खालून अशी हवा लागत नाही, त्यामुळे त्या ओलसरच राहतात. म्हणून मी अशी ट्रिक वापरून साडी अशी थोडीशी उंचावर ठेवली आणि फॅन चालू ठेवला, म्हणजे रात्रीतून त्या पूर्णतः सुकतील. पहा, दुसऱ्या दिवशी बिबड्या ह्या सुकलेल्या आहेत. आता बिबड्या टाकलेल्या त्याच्या उलट बाजूने आपल्याला साडी सगळी पाण्याने छानपैकी ओली करून घ्यायची आहे. साडी ओली केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी बघा, साडी फक्त अशी ओढायची की बिबडी ही आपोआप पटकन बाहेर निघून येते. पहा, मस्त अशी ही बिबडी तयार झालेली आहे. आता दुसरी बिबडी देखील बघा, कशी साडी अशी ओढली की लगेचच ती पटकन निघून येते. तुम्ही पण अशाच प्रकारे करा, म्हणजे तुमच्या बिबड्या ह्या अगदी परफेक्ट तयार होतील. अगदी अजिबातच त्याला कुठेच चिरा वगैरे गेलेला नाही. अतिशय छान अशा ह्या बिबड्या तयार झालेल्या आहेत. बिबड्या काढताना मला तर फारच मज्जा आली, कारण की साडी ओढली की अशी पटापटा त्या लगेच बाहेर निघून येत होत्या. सगळ्या बिबड्या ह्या काढून झाल्या आहे. आता एका कॉटनच्या चादरीवरती मी त्या पुन्हा वाळत टाकून घेते. अशा प्रकारे सगळ्या वाळत टाकल्यानंतर त्यावर पुन्हा एक चादर झाकून घेतली आणि अजून जड असे त्यावरती झाकून घेतले होते. त्यावर पुन्हा 2-3 पदरची अशी पुन्हा जड अशी चादर ही झाकून ठेवली, म्हणजे बिबड्या ह्या वाकड्या तिकड्या होणार नाहीत. पहा, वाळल्यानंतर छान आणि मस्त अशा ट्रान्सपरंट अशा ह्या बिबड्या तयार झालेल्या आहेत. अगदी पातळ अशा ह्या बिबड्या तयार झालेल्या आहेत. अशा ह्या बिबड्या भाजून तर छान लागतातच, पण तळून देखील छान लागतात आणि तेलात तर ह्या अतिशय फुलतात. यामध्ये आपण जो मिरची, लसूण, बडीशोप हा मसाला घातलेला आहे, यामुळे याची चव ही अतिशय छान लागते. बिबड्या करण्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे बिबड्या करताना चीक काढल्यानंतर तुम्ही तो 3ऱ्या दिवशी त्याच्या बिबड्या करा आणि जो चीक शिजवता तो 1 तास 45 मिनिटापेक्षा 5-1 मिनटं हा जास्त शिजवा, म्हणजे तुमची बिबडी ही अतिशय परफेक्ट होईल. कारण ज्वारीचे पीठ शिजायला हा वेळच लागतो. जर कमी वेळ जर शिजवले तर बिबड्यांना तडे जातील. तयार झालेल्या बिबड्या मी तुम्हाला आता तेलामध्ये तळून दाखवते. पहा, त्या कशा अगदी मस्त फुलत आहेत. तेल छानपैकी गरम झाले आहे. आता त्यामध्ये बिबडी टाकली. बघा, अतिशय मस्त अशा ही बिबडी फुलत आहे. तेल गरम झाले की बिबड्या ह्या पटापट तळल्या जातात आणि त्या अगदी पांढऱ्या शुभ्र देखील दिसतात. पहिल्या दिवशी थापून केलेल्या बिबडी ही थोडीशी जाड होती, तरी देखील ती बघा अगदी मस्त अशी तेलामध्ये फुलत आहे. पहा, कढई देखील अपुरी पडेल अशी ही दुप्पट तिप्पट फुलणारी बिबडी अतिशय चवीला पण फारच छान लागते. अशी ही खुसखुशीत लागणारी ज्वारीची बिबडीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा. अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी होते आणि टेस्ट तर अतिशय ही भन्नाट लागते. एकटा व्यक्ती देखील ही रेसिपी करू शकेल अशीच ही रेसिपी आहे. तर अशी ही बिबड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तळलेली बिबडी पहा, अगदी पटकन त्याचा कसा अगदी बारीक चुरा होतो, म्हणजेच ती अतिशय खुसखुशीत अशी झालेली आहे. चला तर मग नक्कीच या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.